नमस्कार. पुन्हा एकदा टीव्ही नेक्स्ट मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी संदीप स्वागत करीतो. गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य ज्या अगोदर गांभीर्यानं घेतलं जात होतं, परंतु आता त्यांच्याकडून येणारी कुठलीही वक्तव्य तितकं गांभीर्यानं अलीकडच्या काळामध्ये घेतलेली दिसत नाहीत. याचं कारण असं, प्रत्येक दिवशी त्यांच्या भूमिकेमध्ये काही ना काही बदल होताना दिसत आहेत. प्रत्येक दिवशी काहीतरी एक मनामध्ये, डोक्यामध्ये, आपल्या भाषेमध्ये खूळ येतं आणि ते दुसऱ्या दिवशी व्यक्त करतात. आणि गेल्या काही दिवसांचा हा सिलसिला सातत्याने चालू आहे. विशेषतः मेक अमेरिका ग्रेट अगेन हा नारा जेव्हा त्यांनी दिला, तेव्हापासून डोनाल्ड ट्रम्पना काही नेमकं पछाडलेलं आहे का काय, असाच प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. आता काही म्हणजे अगदी 2 दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की भारतावरती आम्ही 25% अतिरिक्त असणारं हे टेरिफ लागू करणार आहे. त्याला भारतानं सुद्धा प्रत्युत्तर दिले. पण हे नेमकं राजकीय घडामोडी काय चालू आहेत, याच्या मागे जागतिक स्तरावरती नेमकं काय चाललेलं आहे आणि कुठले एक गोल ट्रम्पना या माध्यमातून सेट करायचा आहे, या विचारांना सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. आणि याच गोष्टींवरती आज आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक श्रीराम पवार सर आहेत. आपण त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. सर सलाम. सर, साधारणपणे असं आपल्याकडे म्हणतात आदरानं, तात्या वगैरे, काय चाललंय तुमचं? तर डोनाल्ड ट्रम्पला सुद्धा अलीकडच्या काळामध्ये ट्रम्प तात्या म्हणतात. तर तात्यांचं नेमकं चाललंय काय, ज्या पद्धतीची त्यांची विधान येतात डोनाल्ड ट्रम्प यांचं? डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांविषयी आक्षेप सगळेजण घेत आहेत आणि त्यांची शैली जी आहे बोलण्याची ती काही चांगली नाही आहे. हे भारताविषयी अलीकडच्या काळात त्यांनी जी विधानं केली ती अपमानास्पद आहेत. आणि या प्रकारची विधानं एका देशाच्या राष्ट्रप्रमुखानं दुसऱ्या देशासंदर्भात करू नयेत, असे राजनैतिक संकेत म्हणून मानले जातात. मतभेद असतात अनेक वेळा, ते मांडायचे, सांगण्याचे चॅनल असतात, त्याची एक राजनयाची म्हणून भाषा असते. या सगळ्याला ट्रम्प फाटा देत आहेत. आणि त्यांचा सगळा जो भय आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहारातला जो भय आहे, तो अमेरिकेची जी ताकद आहे, विशेषतः आर्थिक ताकद, या आर्थिक ताकदीचं उघडं वागडं प्रदर्शन करण्यावर आहे. आणि ती ताकद माझ्याकडे आहे, कारण जगातल्या सगळ्या देशांना, जवळपास सगळ्या देशांना अमेरिकेशी व्यापार करण्याशिवाय पर्याय नाही, अशी एक परिस्थिती आहे. त्याचं कारण अमेरिकेमधला कंझ्युमर खूप मोठा आहे. अमेरिकेत जी उत्पादनं खपली जातात, स्वाभाविक तिथं दर पण चांगले मिळतात. त्यामुळे जगातल्या सगळ्या बाजारपेठांना, सगळ्या उत्पादकांना, सगळ्या कारखानदारांना आपली उत्पादनं अमेरिकेत आणि पाश्चात्य बाजारपेठेत जावं असं वाटत असते. नेमक्या याच गोष्टीचा फायदा ट्रम्प उलट्या प्रकारे घेतात. म्हणजे सगळं जागतिकीकरण कशावर अवलंबून आहे, तर कमीत कमी आयात शुल्क ठेवावं, शक्य तितका व्यापार मुक्त करावा. आणि असा केल्यानंतर सप्लाय चेन जगभर पसरतात. आणि अशा सप्लाय चेन जगभर पसरल्यानंतर जगभरातून जे लोक तुलनेत मागासल्या, गरीब असल्या देशांमध्ये भांडवल टाकतात, तिथं कारखाने उभे करतात, तिथली उत्पादनं थोडी स्वस्त तयार होतात आणि ती स्वस्त उत्पादनं श्रीमंत देशांना मिळतात. याचे दोन फायदे असतात. एक तर भांडवलावर ज्यादा परतावा, म्हणजे ज्यादा नफा पाश्चात्य भांडवलांना मिळतो, स्वस्त उत्पादनं मिळतात. आणि त्याचा लाभ चीन, भारत, व्हिएतनाम, कंबोडिया किंवा इंडोनेशिया यासारखे जे सगळे देश आहेत, या देशातली कारखानदारी त्याच्यामुळे वाढते आणि तिथं रोजगार तयार होतात, त्याच्या अर्थव्यवस्थेला पण बूस्ट मिळते. अशा प्रकारच्या कल्पनेवर आत्ताचा सगळा व्यापार उभा आहे. डोनाल्ड ट्रम्प ती कल्पना नेमकी उलटी करायला लागलीत, म्हणजे डोक्या उभं करायला लागलीत, की माझ्याकडं कंझ्युमर जास्त आहे, ग्राहक जास्त आहे, त्यामुळे मी ठरवेन आयात शुल्क किती लावायचं. कारण माझा आणि तुमच्या व्यापारात व्यापार घाटा आहे. म्हणजे भारत आणि अमेरिकेच्या संदर्भात भारताकडून जितकी निर्यात होती ती आयातीच्या जवळजवळ दुप्पट आहे. त्यामुळे भारत सरप्लस आहे व्यापारात. असं सरप्लस आहे ते सगळं कमी करायचं. आणि त्यांचा एक आक्षेप काय आहे की अमेरिकेतल्या नोकऱ्या या जगाच्या इतर भागात गेल्या, चीन, भारत, व्हिएतनाम वगैरे देशांमध्ये गेल्या, तर त्यासाठी कारखानदारी पुन्हा अमेरिकेत आली पाहिजे. आता अमेरिकेचा जो काही व्यापारी आणि आर्थिक वर्चस्व आहे त्याचं गमक काय आहे, तर अमेरिकी भांडवल बाहेर जातं, पण अमेरिकी तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रातली जी अमेरिकेची मक्तेदारी आहे ती आजही जगावर वर्चस्व गाजवत आहे. त्यामुळे अमेरिकेचा मोठा जो काही वाटा आहे सगळा अर्थकारणातला, तो त्यातून येतोय. स्टील, ॲल्युमिनियम, कॉपर किंवा कपडे, पादत्राणं यासारख्या वस्तूंच्या निर्मितीतून तो येत नाही आहे, किंवा मोबाईल फोन सारख्या सुद्धा या वस्तूंच्या निर्मितीतून येत नाही, तो तंत्रज्ञान आणि सेवा उद्योगातून प्रामुख्याने येतो. तर ते चित्र सगळं त्यांना बदलायचं आहे. याच्यामध्ये त्यांच्या म्हणजे
त्यांना आपण अनेक जण त्यांना ते वेड्यासारखी बोलतायत, वेगळे वेगळे म्हणतात. पण त्या सगळ्या वेडेपणात एक मेथड आहे, मेथड इन मॅडनेस म्हणतात तशा प्रकारची मेथड आहे. आणि त्याचा परिणाम तुम्हाला काय दिसतोय, तर जानेवारीत या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली आणि आता आज ऑगस्टमध्ये जर आपण बघितलं, म्हणजे एप्रिलमध्ये ॲक्च्युली त्यांनी ते टेरिफची घोषणा केली, तर ऑगस्टमध्ये जर आपण बघितलं तर जगातल्या बहुतेक सगळ्या मोठ्या देशांनी, ज्यांचा अमेरिकेशी मोठा व्यापार आहे, त्या सगळ्यांनी अमेरिकेवर वाटाघाटी केल्या. कुणी असं म्हटलं नाही की आम्ही अमेरिकेवर वाटाघाटी करत नाही, तुम्ही टेप लावा, आम्ही टेप लावतो. जसं चीननं सुरुवातीला केलं की टेप वाढत वाढत चीन व्हायचा त्यांचा 145% गेला, चीननं पण 100%पेक्षा जास्त लावला. आणि मग दोघांच्याही लक्षात आलं की यातून फायदा कोणाचाच नाही आहे. मग ते चीन व्हायच्या 35% टेपपर्यंत प्रकरण खाली आलं आणि याच्यामध्ये वाटाघाटींची सुरुवात अमेरिकेने केली. म्हणजे चीनसमोर अमेरिका थोडासा वळंबल्यासारखं दिसला आपल्याला. पण बाकी जगातले सगळे देश आहेत, म्हणजे अमेरिकेसोबत मोठा व्यापार असलेले देश कोण आहे? जपान आहे, युरोपियन युनियन आहे, ब्रिटन आहे, ब्राझील आहे, मेक्सिको आहे, कॅनडा आहे, कोरिया आहे, तैवान आहे, चीन आहे आणि भारत आहे. हे प्रामुख्याने जगातले मोठे अमेरिकेशी व्यापार करणारे देश आहेत. यातला आत्ता भारत आणि चीन वगळता सगळ्या देशांनी जवळजवळ अमेरिकेबरोबर व्यापार करार केले. आणि ते करत असताना अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या मागण्या जवळपास सगळ्यांनी मान्य केलेल्या आहेत. याच्यातून आता साकारते काय, म्हणजे ऑगस्टच्या महिन्यामध्ये टेरिफची रचना कशी साकारते, म्हणजे त्याच्या मागचं सूत्र पहिल्यांदा बघूया आपण. सूत्र काय आहे, तर टेरिफ यांच्या ट्रम्प यांच्या 2-3 मागण्या होत्या. कुठल्या मागण्या आहेत किंवा त्यांच्या नेगोशिएशनसाठीचे त्यांचे 2-3 काय म्हणता येईल सूत्र होती की याच्यावर अमेरिकेला पाहिजे तशीच भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल, तर मी तुमचे टेरिफ कमी करेन, नाही तर करणार नाही. मी 10% बेस टेरिफ तर सगळ्यांना लागू केलंय. अमेरिकेत जाणारी कुठलीही वस्तू ही एप्रिलच्या आधी जात होती त्यापेक्षा 10% मागणार आहे हे नक्की आहे. त्याच्या पुढचं टेरिफ लावताना मात्र ते प्रत्येक देश निहाय वेगळा विचार करत आहेत. आणि ते करत असताना त्यांच्या अटी काय आहेत, तर त्यांच्या अटी 2-3 प्रमुख आहेत. एक, अमेरिकेत तुम्ही भांडवल गुंतवणूक करायला पाहिजे, अमेरिकेतल्या कारखानदारीला मदत होईल अशा प्रकारे भांडवल गुंतवणूक करायला पाहिजे. दुसरी, अमेरिकेतल्या शेतीमालाला तुमची बाजारपेठ खुली करायला पाहिजे. म्हणजे विशेषतः डेअरी, पोल्ट्री आणि अमेरिकेतला सोयाबीन, गहू वगैरे हे जे काही उत्पादन आहेत या सगळ्यांची विक्री जगातल्या सगळ्या बाजारपेठांमध्ये मोकळेपणानं व्हायला पाहिजे. ह्या 2 त्यांच्या अतिशय प्रमुख अशा अटी आहेत. तर या 2 ज्या अटी आहेत त्या अटी मान्य करताना अनेक देशांची खूप घालमेल आहे. याचं कारण सगळा मुक्त व्यापार झाला, WTOनं इतकी वर्षे वाटाघाटी केल्या तरी शेती क्षेत्रातला व्यापार काही खुला झाला नाही. याचं कारण शेती क्षेत्र ही त्या देशाशी खूप संवेदनशील असतं. तिथल्या शेतकऱ्यांच्या जगण्या मांडण्याचा तो प्रश्न असतो. कुठल्याही सरकारला ते खुलं करणं किंवा त्यात वाटाघाटी करणं, दुसऱ्याला सवलती देणं हे परवडत नाही, सोपं नसते. डोनाल्ड ट्रम्पनी ते घडवून दाखवलं. त्यांनी जपान, युरोपियन युनियन, इंडोनेशिया, कोरिया ह्या सगळ्या देशांबरोबर आपल्या देशातल्या शेतीमालाची उत्पादनं अधिक प्रमाणात जातील यासाठीच्या अटी शिथिल करायला लावल्या, टेरिफ शिथिल करायला लावला आणि त्यामुळं अमेरिकन शेतीमाल हा अधिक प्रमाणात आता जगाच्या बाजारपेठेत जाईल. दुसरं, त्यांनी गुंतवणुकीच्या संदर्भात काही मोठ्या देशांकडून, अर्थात गुंतवणूक कोण करू शकतात, ज्यांच्याकडे सरप्लस आहे तेच गुंतवणूक करू शकतात. जपान, युरोपियन युनियन आणि दक्षिण कोरिया या 3 देशांमधून अमेरिकेला $1 ट्रिलियन देखाय मिळाले आहेत. $1 ट्रिलियन गुंतवणुकीचे देखाय मिळाले. भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार $4 ट्रिलियन आसपास आहे. त्याच्या 25% गुंतवणुकीचे देखाय ट्रम्पनी 4 महिन्यात फक्त वाटाघाटीतून मिळवले आहेत. त्यामुळे मी ज्याला मेथड इन मॅडनेस म्हणतो ना ती आहे. तर याचे निगेटिव्ह परिणाम असतील का, तर अमेरिकेवर निश्चित निगेटिव्ह परिणाम होतील. कारण सगळी उत्पादनं महाग होतील. ती महाग झाली की ज्या प्रमाणात अमेरिकन कंझ्युमर ती ग्राहक ते घेतोय त्या प्रमाणात ती घेईल याची शक्यता कमी आहे. साहजिकच खप कमी झाला की जगातल्या अन्य कंपन्यांवर जसा परिणाम होईल तसा अमेरिकेतला जो महागाईचा स्फोट आहे तो अमेरिकेला मानवेल का, तर हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ती डोनाल्ड ट्रम्पना मोठी टेस्ट द्यायची आहे. जे गुंतवणुकीचे देखाय आलेले आहेत त्यातून जी गुंतवणूक होईल कदाचित, त्या गुंतवणुकीतून सुद्धा अमेरिकेत उत्पादन स्वस्त होतील का, ती शक्यता फार कमी आहे. याचं कारण अमेरिकेतले जे कायदे आहेत आणि तिथली मजुरीचे जे दर आहेत, नोकऱ्यां पगाराचे जे दर आहेत ते बघता उत्पादनं स्वस्त होण्याची शक्यता कमी आहे. ते तसे असल्यामुळंच उत्पादनं बाहेर गेली. चीन जगाचा कारखाना व्हायचं कारण काय आहे, तर अमेरिका आणि पाश्चात्य देशांमध्ये तीच उत्पादनं करणं परवडत नाही. म्हणजे ॲपलसारखी महाबलाढ्य कंपनी, पण ॲपलचे फोन सगळे तैवान, चीन आणि इंडोनेशिया आणि भारतात तयार होत आहेत. आता भारतात मोठ्या प्रमाणावर मागच्या 3-4 वर्षात तयार व्हायला लागली. तर हे सगळं का होतंय, कारण ते तसंच्या तसं तयार करायची जर व्यवस्था अमेरिकेत तयार केली तर त्यापेक्षा
इथं तयार करणं स्वस्त पडते म्हणून ते होते. हम्म. आता हे सगळं उलटं करायचा डोनाल्ड ट्रम्पचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नात ते किती यशस्वी होतात माहीत नाही, पण पहिल्या टप्प्यामध्ये तर इथे निगोशिएशन मध्ये त्यांनी बहुतेक जगाला स्वतःच्या टर्म्सवर आणलाय. त्याच्यामध्ये आता राहिलेले देश आहेत ते भारत, चीन, ब्राझील आणि रशियाचा काही त्यांच्याशी व्यापारच नाही, त्यामुळे रशिया आणि इराण हे देश जर सोडले तर सगळ्या महत्त्वाच्या इकॉनॉमी ज्या आहेत त्या ट्रम्पच्या इच्छेनुसार त्यांच्याशी निगोशिएट करतायत. त्यामुळे भारतासमोर प्रश्न काय आहे की आता सगळं जग जर ट्रम्प सोबत व्यापार करते तर आपण टोटल नाही म्हणायचं का? म्हणजे हे ठीक आहे राष्ट्रवाद वगैरे सगळं की ट्रम्प असं म्हणतात तर त्याला तुम्ही जोरात उत्तर द्या आणि ते असं कसं म्हणू शकतोय, हे पोस्टिंग करणं सोपं आहे, पण शेवटी तुम्हाला अंतिमतः जगाच्या व्यापारामध्ये सहभाग घ्यावा लागतो. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे, जर भारताचं नेगोशिएशन 1 ऑगस्टपूर्वी व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही आणि 25% टेरिफ लागू केलं. ते जर कायम राहिलं किंवा वाटाघाटीच फसल्या आणि ट्रम्प आता नवी धमकी देत आहेत त्याप्रमाणे ह्याच्यावर म्हणजे रशियाचं तेल खरेदी केल्याबद्दल पिनिटिव्ह टेरिफ म्हणजे दंडात्मक टेरिफ जर लागू केलं आणि ते 100% पण असू शकतं असं म्हणतात, ते जर लागू केलं तर अमेरिकेतली आपली निर्यात ठप्प होऊन जाईल. आणि त्याचा परिणाम काय आहे तर समजा भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशातून बासमती तांदूळ अमेरिकेत जातो तर आपल्यावर 25% आणि भविष्यात 100% वाढवलं तर आपल्याकडून जाणाऱ्या बासमतीपेक्षा पाकिस्तानातून जाणारा बासमती स्वस्त असेल, स्वाभाविकपणे त्यांना संधी मिळेल. आपल्याकडून जाणाऱ्या कपड्यापेक्षा बांगलादेशातून जाणारे कपडे फक्त टेरिफमुळे स्वस्त होतील, त्यामुळे त्यांना संधी मिळेल. आपल्याकडून जाणारे ऑटो पार्ट जे मोठ्या प्रमाणावर जातात वाहनाचे सुटे भाग ते जर जपानमधून जायला लागले, कारण जपाननं सगळ्यात चांगलं निगोशिएशन केलं. आता त्यासाठी त्यांनी त्यांचा शेतीचा बाजार खुला केला आहे, सगळ्यात मोठी त्यांनी केली तडजोड आहे. तर त्यामुळे जपानचे ऑटो पार्ट जातील, श्रीलंकेतून कॉफी आपल्यापेक्षा स्वस्त जाईल, किंवा हिऱ्याचा जो सगळा मोठ्या प्रमाणावर हिरे आणि प्रेशियस स्टोन म्हणतात तो जो व्यापार आहे त्या अन्य देशातून आपल्यापेक्षा स्वस्त जातील. तर या सगळ्या उद्योगांवर आपल्याकडे फटका बसू शकेल, कारण शेवटी जे स्वस्त आहे ते चालणार आहे. उत्पादन तेच आहे, कापड त्याच दर्जाचं त्याच प्रकारचा कपडा आहे, तो श्रीलंकेमधून तुमच्यापेक्षा स्वस्त मिळत असेल तर लोक श्रीलंकेचा घेतील. तर या प्रकारचा एक मोठा काय म्हणता येईल क्रायसिस भारतासमोर आहे. भारताकडून जे निगोशिएट करतात व्यापार मंत्रालय आणि ती जी सगळी टीम आहे त्यांच्यासमोर मोठा क्रायसिस आहे की जशाच तसं उत्तर देऊन वाटाघाटी उधळून लावायच्या का थोडंसं काय म्हणता येईल डिप्लोमॅटिक लँग्वेजमध्ये बोलत राहायचं आणि म्हणून तुम्ही बघितलं तर ट्रम्प यांनी ज्या प्रकारची भाषा केली की म्हणजे भारत आणि रशिया डेड इकॉनॉमीज आहेत, दोन्ही मिळून एक त्यांची घसरण सुरू होते, हे अतिशय वाईट आहे. म्हणजे या प्रकारची भाषा एखाद्या अध्यक्षानं करणं वाईट आहे आणि तशी भाषा भारतासारख्या सार्वभौम देशानं का सहन करावी असा प्रश्न निश्चितपणे असू शकतोय. पण आपण दिलेलं उत्तर हे अधिक डिप्लोमॅटिक आहे की आम्ही रशियाचं तेल म्हणजे यातली ही जिओ पॉलिटिकल डेव्हलपमेंट आहे. रशियाचं तेल या काही थेट व्यापाराशी संबंधित नाही आहे. आम्ही रशियाकडून तेल घेतलं याचं कारण युक्रेनच्या युद्धानंतर रशियाचं तेल पूर्ण बंद झालं असतं तर रशिया जवळपास 7 लाख बॅरल हे करतो तेलाचं उत्पादन करतो. तेवढा जर पुरवठा जगातल्या तेलाचा कमी झाला असता तर एकदम तेलाच्या किमती वाढल्या असताना तो शॉक कुणीतरी ॲब्सॉर्ब करणं आवश्यक आहे. तर पाश्चात्य देश जर ते तेल घेणार नसतील तर ते तेल मग चीन आणि भारतानं घेतलं आणि ते तेल घ्यायला अमेरिकेचे त्यावेळेचे जे कोणी राज्यकर्ते धोरणकर्ते होते ते भारताला आग्रह करत होते तुम्ही घ्या, असं काही नाही की भारताने एकतर्फी घेतले. त्यावेळेला अमेरिकेच्या म्हणजे त्यामधला स्ट्रॅटेजिक पार्ट काय होता तर रशियाचं तेल पूर्णपणे बंद केलं तर जगाच्या बाजारात किमती वाढतील. मग तेल तर रशियाचं येऊ द्यावं पण त्याच्या किमतीवर कॅप घालावी, म्हणजे ते इतक्या कमी किमतीत रशियाला देणं भाग पडावं ज्याच्यामधून रशियाचे आर्थिक स्रोत कमी होतील आणि त्याच्या युद्धावर खर्च करण्याची क्षमता कमी होईल. त्यामुळं भारतानं त्या प्रकारे तेल घेतला तर त्याचा भारताला फायदा झाला का तर 100% झाला. त्याचा फायदा झाला आपल्याकडच्या रिफायनरीज मग ते सरकारी असोत किंवा खाजगी असोत त्यांनी मोठ्या प्रमाणावर रशियातून तेल घेतलं, ते रिफाईन केलं, शुद्ध केलं आणि ते जगाच्या बाजारामध्ये पाठवलं. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय कंपन्यांना आणि भारताला सुद्धा फायदा झाला, हे काही नाकारायचं कारण नाही. पण ते करत असताना भारतानं कुठली तरी जागतिक व्यवस्था उधळून लावली असं काही झालेलं नाही. हे सांगण्याचा जो काही अमेरिकेचा प्रयत्न आहे तो चुकीचा आहे. त्याशिवाय भारतानं थोडंसं काय म्हणता येईल धाडसानं जगाच्या निदर्शनाला आणलं की आम्ही तेल खरेदी केलं
पण तुम्ही पण आज रशियाकडून अनेक गोष्टी खरेदी करता ना. बरोबर. म्हणजे अमेरिकेत ते खतं घेतायत, रसायनं घेतायत, न्यूक्लिअर उपकरणांसाठी लागणारे मटेरियल घेतायत, ते अमेरिका रशियातून घेते. युरोपचा एकूण रशियाचा व्यापार हा भारतापेक्षा जास्त युद्ध सुरू असताना हे सगळं भारतानं दाखवून दिलं. त्यामुळं भारतात हे जरी दाखवून दिलं तर हे कुणाला जो समजून घेतो त्याला, ट्रम्प यांना काही समजूनच घ्यायचं नसेल आणि त्यांना मी म्हणतोय तेच तुम्ही ऐकून घ्यायचं असेल तर मग अडचण आहे. भारतासमोरची अडचण समजून घेण्यासारखी आहे की या जपान, कोरिया, इंडोनेशिया किंवा युरोपियन युनियन, ब्रिटन यांनी ट्रम्पना हवं ते देण्यात बऱ्यापैकी फ्लेक्सिबिलिटी दाखवली, पण भारत ती फ्लेक्सिबिलिटी दाखवू शकत नाही. भारताची अडचण काय आहे तर आपल्याकडे शेती आणि शेतीपूरक उद्योगावर 70 कोटीपेक्षा जास्त लोक अवलंबून आहेत. अमेरिकेतून जर ही उत्पादनं झाली, म्हणजे अमेरिकेतून गहू आला, अमेरिकेतून तांदूळ आला, अमेरिकेतून पोल्ट्री म्हणजे चिकन आणि मटन या सारखी जर उत्पादनं आली, डेअरी उत्पादन आली, चीज आणि दुधापासून बनणारी बाकीची उत्पादनं आली, तर भारतातली उत्पादनं त्याच्यासमोर स्पर्धात्मकरित्या टिकाऊ राहू शकत नाहीत. त्यामुळे अमेरिकेच्या उत्पादनांचं बाजार फ्लडिंग होईल आणि भारतातल्या दूध, पोल्ट्री आणि शेती उत्पादनांवर मोठा परिणाम होईल. शेतकरी कदाचित देशोधडीला लागेल. त्यामुळे कुठलं सरकार हे मान्य करू शकत नाही. दुसऱ्या बाजूला गुंतवणूक करायची असेल तर भारताची काही अशी अवस्था नाही की आपल्याकडून पैसे काढून अमेरिकेत गुंतवणूक करावी. त्यामुळे दोन्ही आघाड्यांवर भारत फार काही करू शकत नाही. तर भारत काय करू शकतो तर अमेरिकेकडून हत्यार खरेदी करू शकतो, अमेरिकेकडून विमानं खरेदी करू शकतो, अमेरिकेकडून तेल आणि गॅसोलिन खरेदी करू शकतो. जे आता रशिया आणि बाकीच्या देशांवर आपण अवलंबून आहोत ते अधिक प्रमाणात अमेरिकेकडून करू शकतो. ती सवलत अमेरिकेला देऊ शकतो, पण बाकी ट्रम्प तिथं अडून बसले आहेत की त्यांना शेती क्षेत्र खुलं पाहिजे आणि गुंतवणूक पाहिजे आणि ते करता येत नाही, असा तो पेच आहे. सर, आपण तेल उत्पादनाचा आता नुकताच उल्लेख केला, पण याच अनुषंगाने डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वक्तव्य केलं होतं, ते म्हणजे की आम्ही पाकिस्तानमध्ये जे तेल साठे आहेत त्याच्यावरती भर देऊ आणि त्याच्यातून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करू आणि त्याचा नकळत भारतावरती दबाव होईल. खरंच ट्रम्प यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे की भारतावरती दबाव वाढवण्याच्या दृष्टिकोनातून केलेलं वक्तव्य नाही? याच्याकडे आपण थोड्या व्यापक दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. म्हणजे पाकिस्तानच्या तेल साठ्यांकडे येतोच मी, पण भारत आणि अमेरिका हे संबंध अणुकाळानंतर सातत्यानं जवळचे झाले आहेत आणि मोदी सत्तेवर आल्यानंतर सातत्यानं भारत हा अमेरिकेच्या अधिक जवळ जातो अशी परिस्थिती तयार झाली आहे. 3 जे बेसिक करार होते संरक्षणाच्या देवाणघेवाणी संदर्भात ते मोदी सरकारने केले. ते त्यापूर्वी काळाला आपल्याकडे खूप विरोध होता. तर मोदी सरकार अमेरिकेच्या जवळ गेले ट्रम्प आणि बायडेन दोन्ही प्रशासनाच्या दरम्यान. मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये केमिस्ट्री असं सांगितलं जात होतं, म्हणजे हाऊडी मोदी आणि नमस्ते ट्रम्प ह्याच्यामधून आपकी बात ट्रम्प सारखा नारायण असो, या सगळ्यातून दोघं खूप जवळ आहेत. व्यक्तिगत केमिस्ट्री चांगली आणि देश म्हणून पण दोन्ही जवळ आलेत असं सांगितलं जात होतं. अशा वेळेला असं असताना आणि स्ट्रॅटेजिकली अमेरिका आणि भारत जवळ येणं हे जगासाठी फायद्याचं, दोन्ही देशांसाठी फायद्याचं आहे हे दिसत असताना ट्रम्प असं का वागतायत, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे ते भारत आणि पाकिस्तानमधल्या युद्ध समझोत्याचं क्रेडिट घेत आहेत. भारतीय जे स्थलांतरित तिकडे गेले बेकायदा त्यांना पायात हातात बेड्या घालून पाठवत आहेत. म्हणजे जिथं जिथं भारताला डिवचता येईल तिथं तिथं ते डिवचत आहेत. भारत आणि पाकिस्तान मधल्या संघर्षानंतर पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला जेवायला बोलवत आहेत. पाकिस्तान बरोबर क्रिप्टो करन्सीसाठी करार करतात. पाकिस्तानला आर्थिक लाईफलाईन मिळेल अशा पद्धतीची सगळी रचना जागतिक बँक, नाणेनिधी, आशियाई बँक या सगळ्या ठिकाणी ते करतात. त्यामुळे ते एका बाजूला पाकिस्तान धार्जिनेपणा स्पष्टपणे दाखवत आहेत, दुसऱ्या बाजूला भारताला सतत डिवच नाही वक्तव्य करतायत. रशियाच्या तेल घेण्यावरून आता अलीकडे त्यांनी जी वक्तव्य केली ती अतिशय आक्षेप आहेत. भारत ही डेड इकॉनॉमी कशी जाता म्हणतात, अमेरिकेपेक्षा भारताच्या इकॉनॉमिक वाढीचा वेग जास्त आहे. 6-6.5% किंवा त्यापेक्षा जास्त दरानं भारताची आर्थिक GDP वाढतोय. त्यामुळे डेड इकॉनॉमी म्हणण्यासारखं भारतात काहीच नाही आणि अमेरिकेचा भारताचा अगदी वादाघाटा काय नाही झाला तर भारताला अडचणी निश्चित येतील, भारताच्या व्यापारावर रोजगारावर परिणाम निश्चित होतील. पण त्यामुळे भारत काय कोलमडून पडेल अशी परिस्थिती नाही ना. इतर अनेक देशांवर भारताचा व्यापार चालू आहे, भारताची स्वतःची कंझ्युमर बाजारपेठ आहे, म्हणून अमेरिकेला सोडता येत नाही काय, पण त्याचा अर्थ त्यांची दादागिरी किती सहन करावी हा पण मुद्दा आहे. आता अलीकडं म्हणजे सगळ्यात अलीकडे त्यांनी जे विधान केलं ते पाकिस्तानमधल्या तेलासंदर्भातलं आणि पाकिस्तानच्या तेल साठ्यांना उत्खनन करण्यासाठी अमेरिका मदत करेल असं ते म्हणाले. तिथं पण ठीक आहे, पण त्याच्या पुढे जाऊन असं म्हणाले की एक दिवस पाकिस्तानचं तेल भारत खरेदी करेल किंवा पाकिस्तान भारताला तेल विकेल. आता हे भारताला विनाकारण डिवचन आहे. ह्याची 2 कारणं आहेत. एक तर पाकिस्तानकडून सोबतचा भारताचा व्यापार
जवळजवळ ठप्पा आहे, पूर्ण ठप्पा आहे म्हणता येईल. तर अशा वेळेला त्यांच्याकडून तेल कशासाठी बाहेर घेईल. आणि दुसरी गोष्ट, पाकिस्तानात असे किती तेलाचे आहेत जे काही आतापर्यंत सगळी संशोधनं झाली आहेत त्यानुसार पाकिस्तानमधले साठे अतिशय मर्यादित आहेत. त्याच्या 10 पटीपेक्षा जास्त साठे भारतात आहेत. अशा वेळेला पाकिस्तानकडून कशाला बाहेर तेल येईल. आणि हे साठे अजूनही कागदावर आहेत. त्याचं उत्खनन होईल, त्याची फिजिबिलिटी, कमर्शियल व्हायबिलिटी, या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. कारण ती किती खोल जावं लागतं, त्याच्यावर त्याची किती इकॉनॉमिक व्हायबिलिटी काय आहे. ती नसेल तर मग लांबून तेल आणलेलं परवडते आपल्याच देशात उत्पादन करण्यापेक्षा. अमेरिका सारखा देश सुद्धा त्यांना लागेल तेवढं तेल आणि तेल उत्पादनं तयार करू शकतो, तरी पण अमेरिका बाहेरून का तेल आयात करते. मग हे जागतिक बाजारातले एक चेक्स अँड बॅलन्सची व्यवस्था असते. त्यामुळं पाकिस्तानमधून भारत तेल खरेदी करेल हा वाह्यातपणा आहे. हे काही घडण्याची शक्यता नाही. हे फक्त भारताला दिवचण्यासाठी केलेलं विधान आहे. सर, याच्यामध्ये अशी सुद्धा एक गोष्ट बोलली जाते, ते म्हणजे ज्यांच्यावरती 25, 35, 40% ज्यांच्यावरती टेरिफ लावलेले आहे, हे कदाचित देश एकत्रित येतील आणि ते एकत्रित येऊन कदाचित हे आपल्यामध्येच एक मुक्त व्यवहार सुरू करतील आणि त्याच दृष्टिकोनातून अमेरिकेला मागे ढकलण्याचा प्रयत्न करतील. तर असं काही होऊ शकतं? नाही, एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण की जागतिक व्यापाराचे नियम ट्रम्प यांचे टेरिफ जर यशस्वी झाले तर नव्याने ठरवले जातील. म्हणजे ज्या प्रकारची सप्लाय चेन, ज्या प्रकारचे जागतिक व्यापाराचे नियम गेले अनेक दशकं प्रचलित आहेत, ते सगळे उलटे पलटे करायला ट्रम्पने सुरुवात केली. म्हणजे काय होतंय लक्षात घेण्याचं आहे. ट्रम्पने काय केलं, आधी धमकी दिली जगाला, नंतर निगोशिएशन करायला लावलं आणि निगोशिएशन एका टप्प्यावर त्यांना हवं त्या पद्धतीनं नेलं आणि जगातल्या अनेक देशांशी केलं. याच्यामध्ये 3 सर्वसाधारण गट आपल्याला करता येतील अमेरिकेनं निगोशिएशन केलेल्या देशांमध्ये. एक आहे ते 10% किंवा 15% या दरात किंवा 17-18% पण ज्या देशांना टेरिफ अमेरिकेनं फायनल केलं. हे गट हे आता अमेरिकेचे जवळजवळ मित्र देश झाले आहेत, कारण त्यांच्याकडून होणारी निर्यात वाढणार आहे. टेरिफ जरी वाढला, कारण बाकीच्यांच्याकडे 30%, 25% टेरिफ असेल तर यांच्याकडे 15-18% आहे, 10% आहे. त्यामुळे इथून निर्यात वाढणार आहे. असे जे देश आहेत त्यांचा एक गट तयार झाला. दुसरे जे गट आहेत ते त्याच्यापेक्षा जास्त टेरिफ असलं पण काय म्हणतात की अमेरिकेशी संबंध ठेवू इच्छित आहेत, अशा देशांचा एक गट. आणि तिसरा जो अमेरिका ज्यांच्याकडं काय म्हणता येईल की स्पर्धक किंवा एका हातानं शत्रू म्हणून ओळखतोय, त्या गटामध्ये रशिया, इराण, चीन वगैरे आहेत. आणि आजच्या घडीला भारत हा त्या ब्रॅकेटमध्ये. असे 3 गट तयार झाले आहेत. यातला ज्या गटाचे संबंध चांगले आहेत किंवा ज्याला मित्र देश असं आपण म्हणू शकू, त्यांचा या व्यापारात फायदा आहे. त्यामुळे ते काही तुम्ही म्हणता जसं बाकीचे देश एकत्र आले तर ते लगेच काही अमेरिकेला सोडणार नाही, कारण त्यांचा मोठा फायदा दिसतो यामध्ये. युरोपियन युनियननं आधी टीका केली पण अमेरिकेसोबत वाटाघाटी करून काय अंतिम केला. जपाननं तसंच केलं, कोरियानं तसंच केलं, तैवाननं तसंच केलं. त्यामुळे या सगळ्या मोठ्या लक्षवेधी आहेत व्यवस्था आहेत, त्यांनी तसं केल्यामुळं एका अर्थानं ट्रम्पनं आता आत्मविश्वास आलाय की आपण कुणाला पण आपल्या टर्म्सवर वाटाघाटी करायला भाग पाडू शकतो. आणि इथं सगळा पेच आहे. आता याच्यामध्ये दुसरा भाग काय आहे की त्यांनी ज्यांना काय म्हणता येईल की तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये ठेवलाय की स्पर्धक किंवा कदाचित शत्रू, त्यामध्ये रशिया, इराण, भारत, ब्राझील, चीन हे सगळे देश आहेत. मग ब्राझीलवर 50% कर आकारण्यात येते. का तर तिथले आधीचे जे अध्यक्ष होते बोल्सोनारो, त्यांच्या विरोधात खटले चालू आहेत आणि ते खटले मागे घ्यायचा ट्रम्पचा दबाव आहे. आता खरं तर ब्राझील आणि अमेरिकेतला व्यापार हा अमेरिकेच्या बाजूने झुकलेला आहे, त्यामुळे अमेरिकेला फायदा आहे. तरी पण ते ब्राझीलला हे करतात. म्हणजे ते व्यापाराचा हत्यार हे जिओ पॉलिटिकल इक्वेशनमध्ये आणायला लागले. रशियाचं तेल खरेदी करण्यासंदर्भातला सुद्धा ते भारतावर दबाव का आणतायत, आता पण आणला नाही, आता का आणतायत. तर त्यांना असं वाटत होतं की मी रशियाला युक्रेन बरोबर तडजोडीला भाग पाडेन. जेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की पुतीन काही बदत नाही आहेत, तेव्हा ते म्हणजे एका फ्रस्ट्रेशन मधून आता त्यांच्या आर्थिक नाड्या आवळायच्याच म्हणून ते भारतावर दबाव आणतायत. पुतीन ऐकत नाही म्हणून भारतावर दबाव आणतायत. तर हे ते त्यांच्या हातात जी आर्थिक ताकद आहे ती ताकद राजनैतिक दबावासाठी आणि भूराजकीय खेळांसाठी करायला लागलेत. व्यापाराचा मुद्दा आहे तो एक भाग आहे, त्यात ते मनमानी करत आहेत. पण त्याच्यापेक्षा आता ते आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्या आर्थिक ताकदीचा आणि टेरिफचा, आर्थिक ताकदीचा वापर यापूर्वी पण होत होता, पण टेरिफ ह्या घटकाचा म्हणजे आयात शुल्क या घटकाचा ते वापर करू पाहत आहेत आणि त्यातून एक नवी कॉम्प्लिकेशन्स तयार होत आहेत. ती कॉम्प्लिकेशन्स काय आहेत तर हा ट्रम्प यांचा सगळा व्यवहार बघता अलीकडे जर तुम्ही बघितलं तर चीन आणि भारत या 2 देशांमध्ये न कळत का असेना संवाद सुरू झालाय. भारताचे संरक्षण मंत्री चीनला गेले, परराष्ट्र मंत्री चीनला गेले. चीनकडून भारताविषयीची वक्तव्य हळूहळू माइल्ड व्हायला लागली आहेत. भारताकडून सुद्धा चीनविषयीची वक्तव्य ही काही आक्रमक नाही आहेत. आणि रशिया असा एक प्रयत्न करतोय की IRC नावाचा एक
गट तयार करायचा, म्हणजे इंडिया, चीन आणि रशिया, जी कल्पना पूर्वी होती आणि त्याच्या 20 बैठका पूर्वी झाल्या होत्या. पण ते नंतर सगळं थंडावलं चीन आणि भारत आणि चीन मधल्या टेन्शन नंतर. तर ते रिवाईव्ह करायचा प्रयत्न चाललाय. म्हणजे काय, हे जर घडलं म्हणजे भारत हा अमेरिकेकडे जातोय, हा कन्सर्न रशियासाठी होता आणि तो चीनसाठी पण होता. कारण चीनच्या विरोधात मग भारताचा वापर अमेरिका करू शकेल का काय, असं चीनला वाटत होतं. आता ट्रम्पने हे जे काय सगळा खेळ नव्यानं मांडायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये कदाचित म्हणजे भारत आणि अमेरिकेचा जर करार झालाच नाही, तर अमेरिकेला बाकीच्या बाजारपेठा बघाव्या लागतील. स्वाभाविक त्याच्यामध्ये चीन असेल किंवा अन्य बाजारपेठा बघायला लागतील. तर रशियानं यात जो पुढाकार घेतलाय, तसेच हे 3 देश एकत्र आले तर एक लक्षवेधी गट बनू शकतो. कारण या 3 देशांची आर्थिक ताकद आहे, त्यापेक्षा लष्करी ताकद मोठी आहे. 3 देश एकत्र येऊन जी लष्करी ताकद होती, त्याला आज जगामध्ये तोड असणारी दुसरी ताकद नाही आहे. अमेरिका असू शकते, पण या 3 देशांची मिळून ताकद खूप मोठी आहे. ते होईल की नाही माहिती नाही आपल्याला, पण त्याच्यावर निदान चर्चा सुरू झाली. अच्छा. दुसरा जो भाग आहे ब्रिक्सचा, या ब्रिक्समध्ये जे मूळ 5 देश आहेत, याच्या दक्षिण आफ्रिकेसह चे देश, आणि त्यानंतर आता आणखी 5 देश वाढले, त्याच्यामध्ये इराण, सौदी अरेबिया वगैरे या देशांचा पण समावेश झाला. तर या ब्रिक्स देशांवर ट्रम्प आगपाखड करत आहेत. कारण या ब्रिक्स देशांची स्वतंत्र ब्रिक्स बँक, स्वतंत्र ब्रिक्सचं चलन असावं का, ते डॉलरला पर्याय असावं का, हे आजच्या घडीला लगेच फिजिबल नाही आहे. डॉलरचा दबदबा लगेच संपण्याची शक्यता अजिबात नाही. पण अमेरिकेला किंवा ट्रम्पला काळजी वाटण्यासारख्या या सगळ्या घटना आहेत. तर ट्रम्प जेवढं या देशांना कॉर्नर करायला लागतील, म्हणजे ब्राझीलला तुम्ही कॉर्नर करताय, तुम्ही रशियाला ऑलरेडी कॉर्नर केलाय, तुम्ही चीनला कॉर्नर करताय, तुम्ही भारताला कॉर्नर करताय. यातला भारत हाच एक असा देश होता की जो या प्रकारचं ग्रुपिंग अमेरिकेच्या विरोधात करत नव्हता. या देशांचं सहकार्य वाढू दे, पण त्याला अमेरिका विरोधाचा टोन असू नये अशी भारताची भूमिका आली होती. त्यालाही तुम्ही तिकडे ढकलायला लागलाय. यामुळे जिओ पॉलिटिकली एक नवं समीकरण कदाचित तयार होऊ शकतं आणि मग फक्त व्यापार नाही तर त्याच्या पलीकडच्या सगळ्या धोरणांमध्ये याचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळं ट्रम्प हे जगातल्या प्रचलित सगळ्या व्यवस्था उधळायला लागले, त्यातून नवे नियम, नवी समीकरणं कदाचित आकाराला येतील अशा टप्प्यावर आपण आहोत. सर, शेवटचा एक प्रश्न, आणि तो म्हणजे ज्या पद्धतीनं ट्रम्प यांनी 25% एक नाही टेरिफ कार्डचा एक नाही उल्लेख केला, त्याच्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आलं. त्या उत्तरामध्ये काय गोष्टी अंतर्भूत केल्या आणि काय इशारा अमेरिकेला देण्यात आला किंवा आपली भूमिका कशी मांडली, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की याच अनुषंगानं मग पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आता आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल. तर ह्या दोन्ही गोष्टींकडे कसं बघता? एक तर भारतानं जे उत्तर दिलंय ते ज्याला राजन्यायाची चौकट म्हणतात ते दिलं आहे. त्यातला फक्त युरोप आणि अमेरिका या रशियाकडं सोबत अजूनही व्यापार करते, मग तुम्ही आमच्यावर ठपका का ठेवता, या प्रकारचा जो सूर आहे तोच आक्रमक सूर आहे. बाकीचं जे आहे ते आपली बाजू क्लिअर करणं आहे आणि ते काय म्हणता येईल की राजशिष्टाचार जे संकेत आहेत त्या संकेताला धरून आहे. लक्षवेधी भाग त्यातला एक आहे की त्याच दिवशी भारताच्या लष्कराच्या पूर्व विभागानं एक ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये 1954 ते 1971 या दरम्यान भारतानं पाकिस्तानला अमेरिकेनं $2 अब्ज मदत केल्याचा उल्लेख केला. तर हे भारताकडून थोडंसं सरकारी पातळीवरचा आक्रमकपणा म्हणता येईल तेवढाच दिसतोय. अदरवाईज अजूनही वाटाघाटी व्हाव्यात आणि डील व्हावं अशाच प्रकारची भावना भारताकडून दिसते आणि त्यासाठी ट्रम्पनं काही थेट अंगावर घ्यायची इच्छा दिसत नाही. दुसरा भाग आहे तो मोदी जे म्हणाले आत्मनिर्भरतेचं. आता हे आत्मनिर्भरता हे जे प्रकरण आहे हे बोलायला सोपं आहे, प्रत्यक्षात आणणं फार अवघड आहे. मोदी सत्तेवर आल्यापासून हे बोलत आहेत, पण अजून आपण मेक इन इंडियामधून आत्मनिर्भर झालो का, तर होत नाही. ज्याला आपण आत्मनिर्भरता म्हणतो म्हणजे भारतातून मोबाईलची मोठ्या प्रमाणावर निर्यात सुरू झाली. म्हणजे काय, तर आपण चीन आणि तैवानमधून सुटे भाग आणतो आणि भारतात असेंबल करतो. आपण काय भारतात मोबाईल निर्माण करतो का, तर असं किंवा फार्मास्युटिकल मध्ये आपण एक मोठी ताकद आहोत. पण फार्मास्युटिकलचे सगळे जे इन्ग्रेडियंट आहेत ते बहुतेक सगळे चीनमधून येतात आणि त्याचं एकत्रीकरण भारतात होतं. त्यामुळं हे सगळं परस्पर अवलंबून जग आहे. सगळं 100% आम्ही आत्मनिर्भर होतो हे म्हणणं खूप कठीण आहे, अडचणीच आहे. पण जिथं जिथं शक्य आहे तिथं आपण मेड इन इंडियाचा आग्रह धरावा, मेक इन इंडियाचा आग्रह धरावा, यात काही चुकीचं नाही आहे. पण आता भारत आणि चीनचा संघर्ष सुरू झाला की लगेच चीनच्या ॲपवर बंदी घाला, चीनच्या वस्तूंवर बंदी घाला, अमेरिकेवर ताणलं की आम्ही आत्मनिर्भर होतो. इतकं सोपं नाही आहे. या प्रकारची व्यवस्था उभी करायला दशकं जातात आणि तसं काय असेल ते कन्सिस्टन्सी असावी लागते. या सरकारच्या धोरणामध्ये ती कन्सिस्टन्सी तरी आहे का, बोलणं आणि प्रत्यक्षात ती व्यवहारात आणणं याच्यामध्ये फरक आहे. सरकारला जर खरंच त्या दिशेनं म्हणजे 100% आत्मनिर्भरता मला वाटत नाही की कुठला कुणालाच अभिप्राय असेल, पण
सबस्टॅन्शियली जरी आपल्याला स्वतःच्या देशामध्ये मॅक्झिमम वस्तू स्वतःच उत्पादित कराव्यात असं वाटत असेल तर त्यासाठी सुद्धा अनेक आपल्याकडचे कायदे नियम त्याच्या चौकटी बदलाव्या लागतील. उद्योजकांना वेगळ्या प्रकारे प्रोत्साहन द्यावं लागेल. या सगळ्या धोरणात्मक चौकटीकडे जायची सरकारची तयारी आहे का, हा एक मुद्दा आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला सगळ्या जगाचं लक्ष आहे की भारत आणि अमेरिकेमधला करार होतो की नाही, झाला तर तो कुठल्या टर्म्स होतो, कारण ते कदाचित नवं टेम्पलेट तयार करणार आहे. भारतानं कृषी क्षेत्र ओपन केलं तर सगळ्या जगाला झकमत करावं लागेल, कारण भारत हा कदाचित शेवटचा किल्ला आहे. आम्ही कृषी क्षेत्र ओपन करणार नाही म्हणणार. त्यामुळे या सगळ्याकडे जगाचं लक्ष आहे. त्या अर्थानं त्याला महत्व आहे. भारतानं आतापर्यंत दिलेला प्रतिसाद हा कॅल्क्युलेटेड आणि मेजर्ड आहे. आता ट्रम्प प्रयोग करतायत आणि ज्याच्यावर दुस्ती केली तो असा का वागतोय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यासाठी सरकारवर खुद्द मोदींवर टीका केली जाते ती होणार. तुम्ही ज्या प्रकारचं पोस्टरिंग केलं त्याचा तो परिणाम आहे, त्यामुळे ती होणार. पण वाटाघाटी या काही अशा जाहीर विधानातून होत नसतात. त्या टेबलवर बसून शांतपणे करायच्या असतात, त्या केल्या जातील. आणि मला वाटतं की त्या झाल्या तर त्याचे वेगळे परिणाम आहेत, त्या झाल्या नाहीत तर त्याचे वेगळे परिणाम आहेत. पण ट्रम्पनी जगाला एक मेजर धक्का दिलाय आणि जैसे ती परिस्थितीतून जग बाहेर निघावं अशा प्रकारच्या सगळ्या खेळात ते करत आहेत. आणि त्यातून व्यापार आणि भूराजकीय रचना या दोन्हीमध्ये नव्यानं धक्के बसत आहेत. याचं पुढं काय होईल ते समजायला आपल्याला काही काळ जावं लागेल. तर एकंदरीतच सरांनी अगदी या कार्यक्रमाच्या शेवटी सांगितलं की यामध्ये राजकारण आणि त्याच पद्धतीने व्यापार या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत आणि ह्याचं चित्र स्पष्ट होण्यासाठी अजून आपल्याला काही काळ जावा लागेल. परंतु आतापर्यंत पारंपरिक रीतीनं ज्या पद्धतीनं जगाच्या या नकाशावरती व्यापार ज्या पद्धतीनं मांडला गेला होता ती सगळीच व्यवस्था नव्यानं मांडण्याचा डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करीत आहेत. मी म्हणेल त्याच पद्धतीनं जगानं वागलं पाहिजे हा जो त्यांचा अट्टास आहे. आणि त्या अट्टासाच्या मागं सुद्धा अगोदर सरांनी म्हणजे मला अजूनही आठवतं की ज्यावेळेस टेरिफचं वॉर सुरू झालं त्यावेळेस सरांना मी प्रश्न विचारला होता, सर हे नेमकं टेरिफ वॉर काय आहे. तर त्यावेळेस स्पष्टपणे सरांनी सांगितलं होतं की डोनाल्ड ट्रम्प फक्त धमकी देतील आणि शेवटी एका निगोशिएशनला आणून बसवतील. आणि तीच चित्र आता होताना दिसतंय. परंतु हे चित्र अधिक स्पष्ट व्हायला अजून काही काळ जावा लागेल आणि त्याच गोष्टीकडे आपलं लक्ष असणार आहे. पण तुर्तास आपण इथंच थांबतोय. सर आपण आलात, सविस्तर रीतीने बोलत त्याबद्दल मी आपल्या मनापासून